तोड़ जवाब देना भी जानते हैं। मुकाबला चलता हुआ विलास स्मृति रानाल और जयहरी राजनौली, प्रताप सेठ पाटील फेम टीम। 2:06 खेळायला सुरुवात झाली आहे। सुपर डिलिव्हरी, फुलर लेनचा बॉल होता, फलंदाज चपल झाले होते, मात्र अगदी पायांच्या मागून बॉल निघून गेलाय। इस्टर्नना बीट करत असताना, फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरकडे। कमाल का क्रिकेट आज देखने को मिल रहा है। महाराष्ट्र की एवन जोड़ी के शो केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024 में बिग बट चिराग माली मुड़ते हुए जीतू चौधरी के लिए ये छटा दिया है। ये हैं चिराग माली। पहली गेंद पे सिक्सर लगने के बाद जबरदस्त वापसी, अक्षरशः पेटून उठलेला आहे आता गोलंदाज चिराग माळी। पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सलगचे 3 निर्धाव चेंडू टाकलेत। तिसरा आणि चौथा बॉल जणू काय तिसऱ्या बॉलचा रिप्लेस आपण चौथ्या बॉलवर बघितला। ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला गेला होता, फटका देखील तसाच खेळण्याचा प्रयत्न केला, फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज जितू। चिराग माली फिर हुक कर दिया है, फाइन लेग ऊपर खड़ा है, गेंद जारी इस वक्त लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। या वेळेला थोडीशी चूक केली आहे गोलंदाजाने, चेंडूची लांबी थोडी कमी केली। या अगोदरचे फुलर लेनचे बॉल चांगले पडले होते, परंतु हा बॉल थोडा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच फलंदाजाला थोडासा वेळ मिळाला। खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना हुक केलाय, एक चांगला फटका। 3 डॉट चेंडू खेळल्यानंतर जितू चौधरीच्या बॅटमधून येतोय चौकार। मिला जुला ओवर चल रहा है, 10 रन भी आए हैं जयहरी राजनौली के लिए। विनोद ठाकरे और सचिन ठाकरे फेम टीम। चिराग माली शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, सर्कल में, वाइडिश मिड ऑन भी सर्कल में। इस मर्तबा छोड़ दिया, सही फैसला वाइड। 11 पे पहुंचा है स्कोर बिना किसी विकेट के। 5-5 ओवर का यह आखिरी मुकाबला चलता हुआ रात के 2:08 हुआ चाहते हैं। चिराग माली बिग बट इस मर्तबा ऊपर लगी है, फील्डर पहुंच रहे हैं, बेहतरीन कैच और आखिरकार चिराग माली ने चलता कर दिया जीतू चौधरी को। खूप चांगलं बॅटल रंगलं होतं पहिल्याच ओव्हरमध्ये जितू चौधरी आणि चिराग माळी यांच्या दरम्यान। या वेळेला मॅचच्या मागच्या भागाला असं वाटतंय बॉलचा स्पर्श झालाय, बॉल हवेत निघून गेला। शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं, थोडासा पाठीमागे जात असताना फिल्डरने झेल स्वीकारलाय। 11 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय जितू चौधरीच्या रूपात जयहरी रांगनोली संघाला। Yes, Ajay, I think good total on the board, but previous match is a high scoring chasing. काय मॅच रंगली होती सिद्दीकजी, तुम्ही 28 ते 29 वर्ष समालोचन करत आलेले आहात, पण तुम्हाला एखादा असा सामना आठवतो का ज्या मॅचमध्ये 76 धावांचं 70+ टार्गेट असताना सुरुवात अतिशय संत होती आणि त्यानंतर 16 बॉल्समध्ये 53 धावांची आवश्यकता असताना अखेर 2 चेंडू शेष असताना सामना फलंदाजांनी जिंकला? बिल्कुल 5 से 6 ऐसे मुकाबले हैं। एक मुकाबला तो ऐसा है कि पहले 2 ओवर में रन नहीं बने और बाद के 4 ओवर में, और वो 10 विकेट से जीता गया था, 98 का टारगेट। म्हणजे या अगोदर देखील टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे सामने सिद्दीकजींनी पाहिलेले आहेत, कव्हर केलेले आहेत, त्यांचा अनुभव फार मोठा आहे। पहिलं षटक समाप्त झालंय, 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात जयहरी रांगनोली विलास स्मृती राहणाल संघाविरुद्ध खेळत असताना आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच। नवीन षटक घेऊन भावेश, लेंथ बॉल स्विंग केलाय, भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, हाय अँड हँडसम षटकार। क्या गजब के खिलाड़ी है प्रमोद मात्रे। इनकी उम्र जैसे बढ़ रही, इनका क्रिकेट वैसे निखर रहा है। ये देखिए, स्वंग कर दिया था, भिंगड़ी शॉट था, गेंद स्क्वायर लेग पर, 6 रन। नीलू अपने फेमस जैकेट के साथ हमारे बीच में। लेंथ बॉल होता, मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता, हा इन कटर होता। इनकमिंग मुवमेंटचा चांगलाच वापर केलाय फलंदाजानं। अक्रॉस द लाईन खेळत असताना चांगलं टायमिंग साधलंय प्रमोद मात्रेनं। षटकारानं सुरुवात केली आपल्या डावाला, जितून देखील षटकारानं खातं उघडलं होतं, परंतु 10 धावा बनवल्यानंतर तो बाद झाला। संघाची धावसंख्या 17। यावेळेला ओहो, आणखी एक चांगला फटका, गॅप शोधलाय, पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल चाललाय डीप मध्ये, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय। सर्कल मधून फिल्डर पोहोचले होते, 2 धावा इथे मिळतायत। आज लग रहा है कि बल्लेबाज हावी हो रहे हैं गेंदबाजों पर।
मागच्या मॅचमधून क्रिकेट एक वेगळ्याच गतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मध्ये मागच्या मॅचमध्ये 76 धावांचा डोंगर सर करण्यात आला गावदेवी केवणी संघाकडून. नावा संघाला त्यांनी पराभूत केलं. डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल हवेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला, मात्र फिल्डर पासून थोडासा दूर चेंडू टोलावला होता. आणखी एक चांगला क्लासिक फटका, चेंडूच्या अगदी मेरिटवर फटकेबाजी करत असताना प्रमोद म्हात्रे. जुनी तलवार आहे, मात्र या तलवारीला अजूनही चांगली धार आहे. बहुत जबरदस्त क्रिकेट खेल रहे हैं, देख रहे हैं कि खिलाड़ी कहाँ कहाँ तैनात किए गए. क्लेवर बैटिंग फ्रॉम एक्सपीरियंस लेजेंडरी क्रिकेटर ऑफ राजनोली प्रमोद म्हात्रे. असं म्हणतात की गंजून संपण्यापेक्षा जिजून संपलेलं बरं. प्रमोद म्हात्रे तशाच प्रकारचा खेळाडू आहे. सुरेख बॉल, येथे छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला, बॅट चेंज, फलंदाज बाद. प्रमोद म्हात्रे बॅक टू द पवेलियन. सीखना चाहिए उन खिलाड़ियों ने जो अभी अभी खेल रहे हैं. अंपायर के निर्णय को नहीं देखा, जैसे बल्ले ने सिरा लिया चल पड़े प्रमोद म्हात्रे. चांगली बॅटिंग सुरू होती, परंतु या वेळेला अचूक फुटवर्क पाहायला मिळाले नाही. बॉल खूप चांगला होता, थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, वेग भन्नाट होता. भावेशला यश मिळालेलं आहे. दुसरा धक्का बसलाय जयहरी रांगोली संघाला. दोन्ही फलंदाज जे बाद झालेत, सलामीवीर जितू चौधरी आणि प्रमोद म्हात्रे, दोघांनी 10-10 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 2-21. नवीन फलंदाज राहुल कशिवले मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. भावेश ठाकरे नॉन स्ट्रायकर सेंडला. दोन्हीही नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. हे आमचं समालोचन कक्ष. ज्ञानेश्वर मुकादम ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत आणि दिग्गज समालोचक ज्यांनी 1000 पेक्षा जास्त स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत, सिद्दीक भावे सर. जीटीसीचे ऑनलाईन मॅन देखील आमच्या समवेत आहेत, अभिजित. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू देखील आहेत. खूप असं सुंदर हे समालोचन कक्ष आहे. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी अप्रतिम आहे. अप्रतिम दर्जाची ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी अर्थात A1 जोडीच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024. बॅक ऑफ लेंथ बॉल होता, एक्स्ट्रा बाउन्स, खूप सुंदर बॉल. बॅट्समनला बीट करून निघून गेला विकेट कीपर कडे. कमाल की गेंद कान के पास से बैट्समैन को चिम म्यूजिक सुनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. अच्छी रफ्तार भी थी और गुड लेन, लगभग हार्ड लेन से गेंद राइज हुई थी. दोन्ही सलामीवीरांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र मोठ्या खेळा त्यांना करता आल्या नाहीत. नव्यानं आता डावाला सुरुवात करायची आहे. कमजोर बॉल, लॉफ्टेड फटका, बॉल चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. नाइसली प्लेड, लूजनर फ्रॉम बॉलर भावेश चौधरी एंड पुट अवे इन वेकेंट एरिया थ्रू द मिड विकेट फॉर 4. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना राहुल कशिवले. 2 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. जयहरी रांगोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2-25. 2 ओवर की समाप्ति, रन बने 25. मध्य रात्रि में आप सभी का हार्दिक स्वागत है. महाराष्ट्र की A1 जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश ढाकी 2 ओवर के लिए 9 मिनट का समय लिया है. देखिए, चिराग माली एक ऐसे क्रिकेटर हैं जो बहुत ही पंक्चुअल है. ये स्टंप विजन से दिखाया जा रहा है. बहुत खूबसूरत कैमरा वर्क. जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट, ग्लोबल टेनिस क्रिकेट, जल्पेश भुईर और आज आशीष भुईर की शादी खाना आबादी है. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण बघितला तर एकही सिंगल फलंदाजांनी घेतलेली नाही. 2 डबल्स आले, 2 षटकार, 2 चौकार, 2 गडी बाद झाले आणि 1 वाईट बॉल. प्रणय मडवी को मोर्चे पे लगाया गया है. हालांकि पहले ओवर में चिराग ने 11 रन देकर 1 विकेट लिया था. सामना करेंगे बैटर भावेश ठाकरे. नॉन स्ट्राइक पे राहुल कशवले. प्रणय चौधरी, प्रणय मडवी. इस मरतबा शॉर्ट पिच गेंद थी, पुल करना चाहते थे, ऊपर लगी थी. एक बात और है अजय, आज की पिच में गेंदें टिप्पा खाने के बाद बाकायदा तेज भी आ रही और कई बार हमने देखा कि शॉर्ट पिच पर बल्लेबाज आउट भी हुए. तुम्ही ज्या प्रकारची गोलंदाजी कराल तशा प्रकारची ही विकेट आहे. फलंदाजांसाठी देखील तेज आहे. तुमच्याकडे तंत्र किती चांगलं आहे त्यावर अवलंबून आहे. तुम्ही धावा देखील खोऱ्याने काढू शकता, जे मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं.
स्पोर्टिंग विकेट बकौल अजय घरत फिर से इस मर्तबा खींच के मारा है और ये मस्तक पे दस्तक 6 रन। सर पे से गेंद जाए या पानी जाए दोनों चीजें डुबा देती। लाजवाब फटका, काही बाउन्स होता या बॉलमध्ये. अशा बॉलवर पुल फटका खेळणं आणि तो देखील मिडविकेट रिजन कडे सोपं काम नाहीये. परंतु फलंदाजाने लवकर चेंडूची लेंथ पिक केली होती आणि त्यामुळेच बॅकफुटला जात असताना अक्षरशः खेचून मारला हा बॉल. राहुल कशिवलेच्या बॅटमधून हा सुंदर षटकार येतोय आणि आता संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचले 32 वर. गजब की नोक जोक चल रही है, गजब की गर्मा गर्मी चल रही है और ये सब कुछ चल रहा है इस वक्त अंजूर के सिद्धिविनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड पे और महाराष्ट्र के इवन जोड़ी के शो में। फिर पटकी विकेट, फिर पुल किया है लेकिन इस मर्तबा जाल में फांस दिया। यह है क्रिकेट। या अगोदर असाच एक षटकार ठोकला होता, तो बॉल देखील अगदी असाच होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा शॉर्ट बॉल, बाउन्स चांगला होता, खांद्याच्या जवळपास हाईटला आलेला बॉल. यावेळेला मात्र जे प्रॉपर एलिव्हेशन पाहिजे होतं ते मिळालं नाही. डीपमध्ये फिल्डर तैनात होता, त्याच फिल्डरने या अगोदर झेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा तो बॉल त्याच्या आवाक्या बाहेर होता. या वेळेला मात्र खूप चांगला झेल स्वीकारलाय गीतेश माळीनं. इस सिक्सर इस विकेट की मदद से कुल स्कोर है 32 रन 3 विकेटों के नुकसान पर। नए बैटर मैदान में आते हुए केतन मात्रे, ये गजब के हार्ड हिटर हैं और पिछला मैच जिताने में इन्हीं का रोल था। नीलू, ऐसा लग रहा है कि अभी भी चंद्रयान की यात्रा पे जाएंगे। फिर से पुल, फिर से जाल, फिर से आउट। आखोड टप्प्याची गोलंदाजी होते आणि त्याच्यामध्ये यश मिळवत असताना गोलंदाज सातत्यानं आपट बार पाहायला मिळत आहेत प्रणय मडवीकडून. या मॅचमध्ये एक वेगळीच रणनीती आहे प्रणय मडवीची. लीगमध्ये जाळ विणण्यात आलं होतं आणि त्या जाळ्यात बरोबर अडकवलंय फलंदाज केतन मात्रेला. 0 वर बाद होतोय केतन. चौथा धक्का बसलाय रानोली संघाला. धावसंख्या 32. लगातार गेंदों को पीछे रख रहे हैं, लगातार कंधे के जोर से गेंदों को उठा रहे हैं और लगातार बल्लेबाज वही शॉट खेल रहे हैं। फलंदाज कंपल्सिव्ह पुलर असतात बहुतेक फलंदाज टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. लेदर क्रिकेटमध्ये गोष्ट वेगळी असते, तिकडे ओव्हरची संख्या खूप जास्त असते आणि त्यामुळेच बऱ्याचदा शॉर्ट बॉल सोडून देखील दिले जातात. परंतु इकडे चेंडू सोडणार नाहीत फलंदाज, याची पूर्णपणे कल्पना आहे गोलंदाज प्रणय मडवीला. बॅक टू बॅक दुसरा धक्का या ओव्हरमध्ये त्याने दिलाय. ही इज ऑन हॅट्रिक. मुझे तो लगता है कि ये शहद का जाल बिछा रहे हैं गेंदबाज, मिठास पे बल्लेबाज जा रहे हैं। हैट्रिक गेंद, ओह व्हाट अ बॉल। ये सही लेन पे गेंद थी और सही उछाल भी था। एक्स्ट्रा बाउन्स मिळत असताना गुड लेंथवर टाकलेला हा बॉल होता. अक्रॉस द लाईन भिरकावून द्यायचा होता ऑन साइडला विनीत भगतला. नुकताच खेळपट्टीवर आलाय. हॅट्रिक बॉलचा सामना करत असताना हा एक चुकीचा फटका जरूर त्याने निवडला होता, मात्र थोडी नशिबाची साथ मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना प्रणय मडवी फिर से अच्छी गेंद, अच्छा ओवर समाप्त किया। 3 ओवर की समाप्ति, रन बने 32, विकेटें गिरी है 4। ये भी प्रमोद मात्रे को याद होगा कि सामने की टीम में बल्लेबाजी बहुत मजबूत है और स्पेशली मैच विनर, मैच चेंजर चिराग माली। विलास स्मृती राहणार संघ मैदानामध्ये खेळत आहे आणि या टीमला प्रताप शेठ पाटील यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत है आपका प्रताप सेठ पाटिल साहब, जो कि उप सरपंच रानाल के हैं और उन्हीं की टीम इस वक्त फील्डिंग कर रही। नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे भिवंडीचे ते संस्थापक अध्यक्ष देखील आहेत प्रताप शेठ पाटील. आपलं हार्दिक स्वागत देखील आम्ही करीत आहोत या स्पर्धेमध्ये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 32 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपलाय आणि योग्य वेळेवर षटक पूर्ण करत असताना विलास स्मृती राहणार संघ, जय हरी रानोली संघ प्रथम फलंदाजी करत आहे या मॅच मध्ये. एकदा उपविजेतेपद पटकावलेलं आहे केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाचं जय हरी रानोली संघानं. गेम प्लान बिल्कुल साफ है। चिराग माली को चौथा ओवर उस एंड से दिया गया है।
चिराग माळीचं हे दुसरं षटक. थोडासा पुढे ठेवलेला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडू तडकावलाय डीप मिड विकेटकडे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. फेक तर आली आहे परंतु वेगवान गतीनं दुसरी धाव देखील पूर्ण करत असताना फलंदाज. येथे कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. फटका जेव्हा खेळला होता तेव्हा फलंदाज बॅकफुटला होता आणि त्यामुळेच असं वाटलं नव्हतं की दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, कारण डीपमध्ये तिकडे फिल्डर देखील उपस्थित होता. फील्डर को भी यकीन नहीं था कि दूसरे के लिए जाएंगे. 2 रन आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पे पहुंचा है राजनौली का. मागचं षटक प्रणय मडवीचं अफलातून षटक राहिलं. 7 धावा देत त्याने 2 गडी बाद केले. चिरागनं पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. पुन्हा एकदा लेंथवर गोलंदाजी. यावेळेला वेगानं ट्रॅव्हल होतोय बॉल डीप मिड विकेटला. या बॉलवर दुसरी धाव मिळेल असं वाटत नाहीये. खरं तर ओव्हर थ्रो झाला होता परंतु बॅकअप चांगलं मिळतंय गोलंदाजाला. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 35 4 गड्यांच्या मोबदल्यात. देखिए इतिहास उठा के देखिए, चिराग माली इतने आसान गेंदबाज नहीं है उनके खिलाफ पुल लगाना. एक तो उनकी गेंदें बहुत तेज आती है टिप्पा खाने के बाद. पहिले 2 चेंडू थोडेसे पुढेच ठेवलेत. लेंथवर गोलंदाजी केली आहे. ओ यावेळेला जबरदस्त फुलर लेनचा बॉल. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज बाद. विनीत भगतच्या खेळीचा अंत. पुढच्या लेंथवर गोलंदाजी. यॉर्कर बॉल होता हा. फ्लिक करण्याचा प्रयत्न. कमाल की गेंद नीलो वापस आजा. नाना हर बात समझाएगा नहीं. आजा. दुसरी विकेट मिळालेली आहे चिराग माळीला आणि 5वा धक्का बसलाय राजनौली संघाला धावसंख्या 35 असताना. देखिए चिराग माली को कई सालों से मैं देख रहा हूं. एक ऐसे क्रिकेटर है जो वाकई में अपनी जान लड़ाते हैं, चाहे वो सिटी क्रिकेट के लिए खेले चाहे ग्रामीण क्रिकेट के लिए खेले. आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या पसंतीचा हा खेळाडू आहे चिराग माळी, बिग बर्ड ऑफ राणाळ. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे. भूषण म्हात्रे 7व्या क्रमांकावर आलेला आहे. याच्यावरून कळतं की किती सखोल फलंदाजी आहे राजनौली संघाकडे. एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. चांगले अनुभवी फलंदाज देखील आहेत परंतु कुठेतरी डाव गडगडताना दिसतोय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 25 धावा फलकावर होत्या. 2च फलंदाज बाद झाले होते पण आता थोडी नाजूक अवस्था आहे. 35 ला 5. हा बॉल देखील निष्ट्यांना चाटून गेलाय की काय. मेरे ख्याल से क्या बल्लेबाज का पिछला पांव लगा है. यस, बल्लेबाज का हल्का सा पांव लगा लेकिन बेल्स नहीं गिरी. एक बेल तिथे ब्लिंक होताना दिसली खरी परंतु बेल निघालेली नाही. भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवत असताना प्रेक्षक. बॉल हवेत आहे. मिड ऑफला गवसला गेलाय फलंदाज. आणखी एक विकेट. भूषणला देखील विशेष काही करता आलेलं नाहीये. शून्यावर तो देखील बाद झालाय. मिड ऑफला क्लिअर करू शकला नाहीये. सोपा झेल होता. नितीन चेंडूच्या खाली त्याने कुठली चूक केली नाही आणि 6वा धक्का बसलाय रांदोली संघाला. इसे कहते हैं खुली दावत. आम दावत दी थी बल्लेबाज को. मिड ऑफ को ऊपर रखा था और गेंद उनके बिल्कुल पाले में दी थी लेकिन वो जाल जो बिछाया था उसमें फंस गए. हे पाहू शकता तुम्ही प्रेक्षक. भारतीय जनता पार्टीचे एखादे समर्थक माननीय नामदार कपिलजी पाटील साहेब यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं केलं जात आहे. पस्तीस ला 6. जयहरी रांजोली संघाची अतिशय बिकट अवस्था आता पाहायला मिळते. चांगल्या सुरुवातीनंतर डाव अक्षरशः गडगडताना दिसतोय. नवीन फलंदाज विवेक भगत युवा खेळाडू आहे. ओ सुरेख बॉल होता हा. पायाचा वेध घेतलाय. स्लिप झालाय फलंदाज फटका खेळत असताना. मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर खेळत होता त्यामुळेच तेथे जास्त धोका उद्भवत नव्हता परंतु अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. लेग पायचा इशारा पंचांकडून येतोय आणि याचबरोबर आणखी एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 6 बाद 36. देखिए कप्तानी बहुत लाजवाब हुई है और जिस तरह से चेंजेस किए बॉलिंग के, मेरे ख्याल से पंकज है वहां पे जो झंडा यस पंकज भुईर इज देयर. चिराग माळीचा स्पेल समाप्त झालाय.
2 ओव्हर्समध्ये फक्त 14 धावा खर्च केले आणि 3 गडी बाद केले. मागच्या मॅचमध्ये चिरागनं पहिलं षटक अफलातून हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये त्याला चोप पडला होता. 16 धावा त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. परंतु या मॅचमध्ये दोन्ही ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. डेथ ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज निखिल चौधरी को. यहाँ से स्कोर के लिए जाना होगा क्योंकि आज पिच में ऐसा सब कुछ है जहाँ पे रन भी आ रहे हैं. खेल की शुरुआत होती भी निखिल सामना करेंगे विवेक भगत. ऊपर से चली गई गेंद, शफल करके खेलना चाहते थे. रिव्यू वाइड के लिए लिया है. बल्लेबाजों ने अंपायर के फैसले को चैलेंज किया है. मेरे ख्याल से रिव्यू पास है इसीलिए लिया है, हालांकि लगता तो नहीं है यहाँ से. ये तो साफ क्लियर गेंद है, फेयर डिलीवरी. जहाँ थोड़ी जल्दबाजी की गई वहां पर बल्लेबाजों द्वारा. अभी भी 11 बल्कि 5 गेंदें हैं. आपकी बार वाइट. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन, और विकेटों को हम देखें तो 6 विकेटें गिरी है. 37. 5-5 ओवर का ये मैच है. सेकंड राउंड का मुकाबला है और ये बची हुई 5 गेंदें काफी महत्वपूर्ण रहेगी. 1-2 बड़े हिट्स यहाँ पर जरूरी है कहीं ना कहीं. जय हरी रांदोली टीम को यदि 50 का आंकड़ा चुना है तो. निखिल चौधरी इस मरतबा ऊपर लगी है. फाइन लेग के खिलाड़ी के लिए मौका नहीं है. गेंद पीछे सरक रही है. 3 खिलाड़ियों को डॉज देती हुई 4 रन. किस्मत वाले 4 रन मिले हैं यहाँ पर. फाइन लेग की दिशा में खेलने का बिल्कुल भी इरादा नहीं था बैट्समैन विवेक का, लेकिन नतीजा वही जो बल्लेबाज चाहते थे. शॉर्ट फाइन लेग के फील्डर नहीं पहुंच पाए गेंद पर. डीप में से भी खिलाड़ियों ने प्रयास किया था लेकिन किसी के पास कोई अवसर नहीं था. 4 रन. किस्मत जब मेहरबान होती है तो वाकई में इसी तरह का चित्र आता है, लेकिन ये चौका बहुत निर्णायक रहेगा. चौधरी मुड़ते हुए, अंपायर ने अभी भी रोके रखा है. भगत के लिए, भगत 3 गेंदों में 1 चौका लगा चुके हैं. ये अच्छी गेंद, ये अच्छी वापसी, लेकिन डायरेक्ट हिट लगा है अंपायर, तीसरे अंपायर की तरफ. सटीक निशाना वहां पर स्टंप्स पर सिंगल चुराने की कोशिश की गई है. देखना है कि क्या निर्णय आता है तीसरे अंपायर का. मेरे ख्याल से स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे थे बल्लेबाज भावेश ठाकरे. ये देखिए सीधा ट्रैवल हुई और ये निशाना आता हुआ और बल्लेबाज आउट. OUT. दीपेश माली थे वहां पर. शॉर्ट फाइन लेग की दिशा में सफाई से गेंद को फील्ड किया और उसके बाद बेहतरीन उनका निशाना. विकेट का पतन होता हुआ 7वां झटका लगा है. भावेश ठाकरे हालांकि 1 डाउन खेलने के लिए आए थे और 3 ही गेंदें खेली उन्होंने. यहाँ पर जरूर वो अपने पास स्ट्राइक लेना चाहते थे लेकिन उसमें नाकामयाब हुए और पेविलियन में लौटते हुए 41 पर गिरा है 7वां विकेट. 41 रन 7 विकेटों के नुकसान पर 3 गेंदें बची है डेथ ओवर की. नए बैटर मैदान में आते हुए केवल भगत. केवल को केवल 3 गेंदें मिलेंगी क्योंकि डेथ ओवर की 3 गेंदें बची है. राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं. सीधा स्ट्रोक है, सीधा मिड ऑफ के हाथ में गया था. हालांकि बहुत बढ़िया तरीके से कैच लेने की कोशिश थी लेकिन आखिर में छूटता हुआ. बेहतरीन एफर्ट था वहां पर नितिन पाटिल का. फोर्टी प्लस के पंकज भुईर वहां भारतीय जनता पार्टी के फ्लैग के साथ सही समय पर पहुंचे थे नितिन गेंद के नीचे लेकिन कैच लपक नहीं पाए. स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है लेकिन गेंद आप जाती हुई डीप स्क्वायर लेग पर. इस बीच 2 रन आते हुए स्कोर में. स्कोर आगे सरकता हुआ 44 रन. 1 गेंद बची है.
पिछले मैच में केवनी वालों ने तो कमाल कर दिया। जी हाँ, 76 रनों का सफलता के साथ पीछा करते हुए मैच जीता और बिना कोई विकेट खोए वो मुकाबला उन्होंने जीता। जबरदस्त पार्टनरशिप रही हेमंत पाटिल और भावेश पाटिल के बीच में। कमाल का टेलीकास्ट स्टांस बताया जा रहा है। ऊपर लगी है, 1 रन के लिए जा रहे हैं। नॉट आउट घोषित किया अंपायर ने, 1 रन पूरा। तो कुल मिलाकर 5 निर्धारित ओवर में जियारी राजनौली ने बनाए 45 रन। 46 की चुनौती रखी है टीम विलास स्मृति रानाल के पास। दोस्तों, हम यूं गए और यूं आए, आप बने रहिए हमारे साथ, जब तक चलते हैं ये कल का लॉट। जी हाँ, तब तक कल के मैचेस पर एक नज़र डाल देते हैं। छठा दिन रहेगा जय दुर्गा सुरई बनाम ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब बी के बीच में। पहला मैच 1 बजे खेला जाएगा, शुरू होगा 1 बजे मैच, लेकिन 12:30 बजे दोनों भी टीमों को रिपोर्ट करना है। उसके बाद श्री गणेश बरोडी बनाम सापाड, तीसरा मैच वाडेघर बनाम अप्पा एंटरप्राइजेस बरोडी, चौथा मुकाबला जासई और गावदेवी साई गांव के बीच में D1 के ग्रुप के ये मैचेस रहेंगे। उसके बाद ग्रुप E1 की शुरुआत होगी। जय काफरोबा वेहड़े और शिवांश ट्रांसपोर्ट्स कामोटी के बीच में कल का 5वां मैच और कल का छठा मुकाबला अटाली बनाम दीवा कोलीवाड़ा। एक रोचक जानकारी ज्ञानेश्वर मुकादम ने हम तक पहुंचाई है कि पिछले 3 मैचेस जो हुए हैं उसमें रन चेस करने वाली टीमों के विकेट ही नहीं गिरे हैं। 10 विकेटों से ही मैचेस जीते गए हैं। तो क्या इस मैच में भी वैसा ही होगा या फिर कुछ अलग कहानी लिख जाएगी जय हरि रांगनोली टीम? 46 रनों का लक्ष्य है मैच को जीतने के लिए विलास स्मृति राहनाल टीम के सामने। चला लगेच पुढच्या डावाला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे विलास स्मृती राहनाल संघ। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। फायटिंग टोटल पर्यंत जरूर मजल मारली गेलेली आहे जय हरी रांगनोली संघाकडून, पण सामना जर जिंकायचा असेल तर खूप प्रभावी मारा गोलंदाजांना करावा लागणार आहे। भेदक मारा करावा लागेल आणि क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ मिळणं देखील गरजेचं असेल। खरं तर मागच्याच मॅचमध्ये आपण बघितलंय की 75 धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या नावा टीमने बनवल्या होत्या, तरी देखील त्या धावा त्यांना वाचवता आल्या नाहीत। पण गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळेला धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकेल। फलंदाजी करणाऱ्या राहनाल टीमला देखील येथे चांगली फलंदाजी करावीच लागेल हा सामना जिंकण्याकरिता। गीतेश माळे आणि देवेश नाईक ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे। पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये गीतेश माळी खूप चांगला खेळला होता, सामनावीराचा मानकरी देखील ठरला होता। 12 बॉल्समध्ये 27 धावांची धुवाधार खेळी त्याने साकारली होती। देवेशच्या बॅटमधून देखील चांगला फटका एक पाहायला मिळाला होता। पण षटकार ठोकल्यानंतर नंतर तो बाद देखील झाला होता। या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याच्याकडे संधी असेल, एक चांगली इनिंग्स खेळण्याचा जरूर प्रयत्न करेल देवेश नाईक।
सुरुवातीची षटकं फार महत्वाची ठरतील. पॉवर प्ले मध्ये जरूर गोलंदाजांना येथे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि सुरुवातीलाच जर काही धक्के दिले गेलेत, पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली गेली तर मात्र मॅच रंगतदार अवस्थेत जाताना दिसेल. भिवंडी ग्रामीणचे दोन्हीही अतिशय चांगले संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. विलास स्मृती राहणाळ आणि जय हरी रांजनोली. या अगोदर एका पर्वामध्ये अंतिम फेरी देखील गाठलेली आहे जय हरी रांजनोली संघानं. चांगल्या गोड आठवणी त्यांच्या या स्पर्धेशी जोडल्या गेल्या. गीतेश माळे ऑन स्ट्राईक आणि पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज केतन म्हात्रे. चिराग माळीची गोलंदाजी लाजवाब राहिली आणि त्याचा बंधू आता खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल दुरून बॅट फिरवली होती, कट करायचा होता, येते एज लागलीये परंतु स्लिप मध्ये फिल्डर नाहीये. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर आलाय. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज केतन. पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये खूप चांगले फटके नागाव संघाविरुद्ध खेळले होते. स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हरच्या वरून आणि कव्हरच्या मध्यातून तेथून गॅपमधून फटके देखील पाहायला मिळाले होते. चांगले कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले होते चिराग गीतेश माळीच्या बॅटमधून. यावेळेला ड्राईव्ह तर केलाय मात्र गॅप मिळत नाहीये. क्विक सिंगल. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली असती. पहिली धाव फलकावर अंकित करत असताना फलंदाज गीतेश माळी. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयाकरिता विलास स्मृती राहणाळ संघाला या मॅच मध्ये. दोन्हीही लढवय्या वृत्तीचे संघ आहेत. जय हरी रांजनोली संघाकडे आक्रमण देखील चांगलं आहे. प्रमोद म्हात्रे सारखा एक मास्टर माइंड त्यांच्याकडे आहे. केतनकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल. यावेळेला कटरचा वापर केलाय, बोट फिरवली. ऑफ कटर होता. डावखुऱ्या फलंदाजासाठी लेग कटर. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु चेंडूच्या वेगात खूप चांगला बदल केला गेला होता आणि खूप जास्त टर्न देखील प्राप्त झालाय चेंडूला. खेळपट्टी गोलंदाजांना देखील साथ देते. स्पोर्टिंग विकेट आहे. पुढच्या लेंथवर बॉल. यावेळेला लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता करत असताना केतन म्हात्रे. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. 4 चेंडू टाकून झालेत, फक्त 1 धाव फलकावर आहे आणि जशा प्रकारची सुरुवात पाहिजे होती पॉवर प्लेच्या दरम्यान रांजनोली संघाला तशीच सुरुवात देत असताना या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज केतन म्हात्रे देवेश नाईकला अडचणीत आणले. यावेळेला पायावर आदळलाय. अपील होतंय मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. 1 धाव तर पूर्ण केली गेलेली आहे. गोलंदाज पंचांच्या समोर आलेला आहे असं पंचांचं म्हणणं आहे. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर डेंजर एरियामध्ये गोलंदाज होता हो ते दिसतंय देखील रिप्ले मध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये पंच तुमच्या बाजूने निर्णय देतील असं होणार नाही. याची खबरदारी घ्यावी लागते गोलंदाजाला. काही मर्यादा असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्निंग दिल्या जातात आणि त्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजीसाठी बंदी देखील घातली जाते पण हे टेनिस क्रिकेट आहे. कट केलाय बॉल हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंटला सुरेख झेल. फलंदाज फेल. गीतेश माळी बाद. पहिला धक्का बसलाय विलास स्मृती राहणाळ संघाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या फक्त 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सामना निश्चितच रंगतदार अवस्थेत जाईल असं आता वाटतंय. जास्त वीट नव्हती. टायमिंग पूर्णपणे चुकलं. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होता. सोपा झेल होता. फिल्डरने कुठली चूक केली नाहीये. फक्त एका धावेचं योगदान गीतेशला या मॅच मध्ये देता आलंय. आता 4 ओव्हर्समध्ये तब्बल 44 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धाव गतीमध्ये देखील वाढ झाली आहे. प्रति षटक 11च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. अजूनही दोन्ही संघांचे बरेचसे पाठीराखे स्टँड्समध्ये उपस्थित आहेत. विशेषतः स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडमध्ये आपल्याला प्रेक्षकांचा जल्लोष देखील पाहायला मिळतोय.
मजा लुटतायत या स्पर्धेची क्रिकेट रसिक. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील आमच्यासोबत GTC लाईव्हवर जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे एवन जोडी मार्फत. लाजवाब षटक हाताळले केतन म्हात्रेनं. मात्र अजूनही पॉवर प्लेचं एक षटक बाकी आहे आणि आता पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. प्रमोद म्हात्रेच्या हातात बॉल. रांजनोली संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू प्रमोद म्हात्रे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय चौधरी. याचा एक हार्ड हिटरचा रेप्युटेशन आहे. मागच्या मॅचमध्ये खूप चांगले मोठमोठे फटके अक्षयनं खेळले होते, पण आता परिस्थिती वेगळी आहे. थोडा लवकर आलाय फलंदाजीला आणि थोडा दबाव देखील आहे. ओ पायावर आदळलाय. अपील अँड यस इज गॉन. लेग बिफोर विकेट. प्रमोद म्हात्रेच्या खात्यामध्ये यश. पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट. राऊंड द विकेटनं आतमध्ये येणारा बॉल होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला देवेशनं आणि बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. पंचांच्या मनात ती मात्र शंका नव्हती. जशी अपील झाली तशी लगेच उचलून धरली पंच राम पाटोळे यांनी. दुसरा धक्का बसलाय राणाल टीमला. धावसंख्या 2-2. राणाल संघासाठी देखील आता येथून विजयाचा मार्ग सुकर वाटत नाहीये, सोपा वाटत नाहीये. फार मेहनत करावी लागणार आहे फलंदाजांना. एक चांगली पार्टनरशिप येथे बनवावी लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये भावेश चौधरी. फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली आता भावेश चौधरी आणि अक्षय चौधरी या दोन फलंदाजांवर. राणाल टीमकडे देखील सखोल फलंदाजी आहे, पण सुरुवात जेव्हा खराब होते, सुरुवातीला जेव्हा धक्के बसतात तेव्हा मात्र प्रेशर वाढत जातं आणि दबावामधून बाहेर निघणं एवढं सोपं काम नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रमोद म्हात्रे पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय. जबरदस्त फटका. लेट कट. गॅप मधून बॉल चाललाय. स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेषा पार. येतोय या इनिंग्स मधील पहिला चौकार. ग्रेट शॉट. थोडा वेट करत असताना फटका खेळलाय. चेंडूला येऊ दिलं. जास्त वेट तर नव्हती, परंतु थोडासा शॉर्ट बॉल होता आणि लेट खेळलाय, त्याच्यामुळेच अगदी गॅप मधून हा बॉल काढलाय. बॅटचा फेस योग्य क्षणाला उघडलाय. अप्रतिम दर्जाचा हा लेट कट. भावेश चौधरीच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून गॅप शोधलाय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 46 धावांचा पाठलाग सुरू आहे. खोलवट टप्प्याचा बॉल थोडासा क्विकर बॉल होता. यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तिकडे उपस्थित. एकच धाव मिळेल भावेशला. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर बोर्डवर 2-7. चांगली चुरस आहे चेंडू आणि बॅटमध्ये. जवळपास आपण बघतोय की 2:46 मिनिटं झालेली आहेत आणि अजून देखील बरेचसे क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद लुटतायत स्टँड्स मधून. अव्वल दर्जाची ही स्पर्धा आहे. अव्वल दर्जाचं आहे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे एवन जोडीच्या माध्यमातून, कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून. ओ खराब बॉल. फुल टॉस. यावेळेला मोठा फटका. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन चेंडू लँड झालाय कपिल पाटील फाउंडेशन स्टँड कडे. कमजोर बॉल होता. प्रमोद कडून ही अपेक्षा अजिबात नाहीये. सामना नाजूक अवस्थेत आहे. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजीमध्ये रांजनोली संघानं, परंतु येथे कमजोर बॉल. फुल टॉस. फ्रेंडली फुल टॉस होता आणि अक्षय त्याच्यावर तुटून पडलाय. घणाघाती स्ट्रोक. पहिला षटकार येतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 13 वर. 2-13. इथून आणखी 33 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आणखी एक फुल टॉस. आणखी एक भीम टोला. वज्र टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. टूट पड़े प्रमोद म्हात्रे पर बल्लेबाज अक्षय. 2 सिक्सर आने के बाद अब दबाव बढ़ता हुआ. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल बँग ऑन टार्गेट होता. LBWच्या रूपात विकेट मिळवली. देवेश नाईकचा अडसर दूर केला. त्यानंतर एक चौकार आला. लेट कट चांगला पाहायला मिळाला. भावेश चौधरीच्या बॅटमधून त्याने सिंगल घेतली तदनंतर आणि त्यानंतर हे 2 सलगचे फुल टॉस डिस्पॅच केलेत ऑन साइडला. मोठे फटके येत आहेत.
विलास स्मृती राहणार संघाचा पलटवार सुरू झालाय. धावसंख्या 2 बाद 19. इथून फक्त आता 27 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी. और ये भी तो है कि चिराग माली का आना बाकी है. नितीन सारखा एक खंदा फलंदाज देखील यायचा बाकी आहे, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. भावेश माळी देखील चांगला फलंदाज आहे, परंतु सध्या अक्षय बरसताना दिसतोय. ओहो, पुन्हा उडवलाय बॉल, चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे अफलातून झेल, लाजवाब कॅच. अब ये देखना है कि कैच पकड़ा है क्या मैच पकड़ा है. क्या गजब का कैच है. जंपिंग का टाइमिंग देखिए, ऑफ स्टंप के बाहर से स्लॉक स्वीप किया था और वाह वाह व्हाट अ कैच. जीतू चौधरीने कमाल केली आहे. एका पायावर बॅलन्स राखत असताना आधी स्वतःला हवेत उंच स्ट्रेच केलं आणि त्यानंतर डाव्या पायावर शरीराचा पूर्ण भार घेत असताना हा अप्रतिम झेल स्वीकारलाय जीतू चौधरीनं. वन ऑफ द बेस्ट कॅचेस ऑफ द टुर्नामेंट सोफा. तिसरा धक्का बसलाय राहणार टीमला. अक्षय चौधरी घातक ठरू पाहत होता, तो बाद झालाय. 12 धावा त्याने बनवल्या. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 19. विलास स्मृति रानाल किसी तरह का रिस्क नहीं ले रही है. भेज दिया बिग बर्ड चिराग माली को. चिराग माली ने BC4 क्रिकेट में गोल्डन 6 लगा के मैच जीता है. अब मरता क्या ना करता गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है मसल्स गेंदबाज केतन मात्रे को कंटिन्यू रखा गया है. आता समीकरण आहे 18 चेंडू आणि 27 धावा. प्रतिषटक 9च्या सरासरीने इथून धावा बनवायच्या आहेत. प्रमोदच्या षटकामध्ये धावा आल्या 17, मात्र 2 गडी देखील त्याने बाद केले. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आणि शेवटच्या बॉलवर देखील त्याला विकेट मिळाली. केतन मात्रे सामना करेंगे बल्लेबाज भावेश. इस मर्तबा स्लाइस करने की कोशिश, हवा में चकमा खा गए वहां पर. फुल टॉस बॉल होता, मात्र चेंडूच्या वेगाचा अंदाज नीटसा बांधता आला नाहीये फलंदाजाला. ऑनलाइन देर रात मध्य रात्रि में कमेंटेटर मजहर खान ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत. केतन की गेंद जगह बना के खेलने की कोशिश, जगह नहीं थी और उछाल भी अतिरिक्त था. 1 रन आता हुआ स्कोर में. खूप चांगला बॉल होता हा. निप बॅकर होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. सिंगल आली आहे. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. हा झेल ज्याची भरपूर चर्चा होईल येणाऱ्या कालामध्ये देखील. फटका खूप चांगला होता आणि पाहू शकाल लाजवाब कॅच जीतू चौधरीकडून. बिग बर्ड चिराग माली ऑन स्ट्राइक. वेरी डेंजरस कस्टमर. केतन मात्रे कमाल की बॉलिंग कर रहे हैं, बहुत जल्दी गेंद को रिलीज करते हैं. ओ कटर बाएं हाथ के बैट्समैन के लिए ऑफ कटर बाहर निकली थी. कमाल की गेंद. या आधीच्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्यावेळेला देवेश नाईक डावखुरा फलंदाज समोर होता, त्याला देखील कटरने अक्षरशः हैराण केलं होतं. यावेळेला चिराग माळीला खोलून ठेवलंय. हे षटक देखील अतिशय चांगलं पाहायला मिळतंय केतन मात्रेकडून. केतन मात्रे चिराग माली के लिए फुल टॉस गेंद, बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑन सीधा खड़ा है. 1 रन. धीरे धीरे पानी गर्म हो रहा है और लग रहा है कि मैच भी बहुत कट टू कट जाएगा. कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत देखील जाऊ शकतो, परंतु चिराग माळीची विकेट फार महत्वाची असेल. धावसंख्या 21 झाली आहे. अजूनही 25 बनवायचे आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी. क्योंकि चिराग जब भी मारते हैं तो एक नहीं मारते हैं. केतन मात्रे कमाल की बॉलिंग कर रहे हैं. ओ फिर अच्छी गेंद, लेकिन इम्पैक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. पॉइंट पे गेंद को उठाया अंपायर का लेग बाय का इशारा. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन. इस सीजन के केंद्रीय राज्य मंत्री चषक में मैचेस बहुत ही कट टू कट हो रहे हैं. तमाम टीमें एक अच्छी प्रैक्टिस के बाद आई हैं. काय गोलंदाजी पाहायला मिळते सिद्दीकजी केतन मात्रेकडून. 11 बॉल्स त्याने टाकलेत, फक्त 3च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय.
षटकातील शेवटचा बॉल सामना करेल चिराग माळी. केतन चिराग को पुश किया. चिराग भी जानते केतन के सामने रिस्क नहीं लेना चाहिए. 3 ओवर की समाप्ति. पानी अब धीरे धीरे गर्म होता हुआ 23 बने और बचे हुए 2 ओवर में 23 चाहिए. व्हाट अ मैच. ये मैच आखिर तक रंग लाएगा. बने रहिए हमारे साथ. अशाच सामन्यांची अपेक्षा केली जाते क्रिकेट रसिकांकडून या स्पर्धेमध्ये. उद्याचे सामने तुमच्या समोर आहेत. जयदुर्गा सुरई विपक्ष ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब बी. पहिला सामना असेल दुपारी 1 वाजता मॅच सुरू होईल. मात्र दोन्ही संघांनी ठीक दुपारी 12:30 वाजता येथे रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर श्री गणेश भरोडी विपक्ष सापाड ही देखील एक महत्त्वाची मॅच असेल. वाडेकर विरुद्ध अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. त्यानंतर जासई विपक्ष गावदेवी साईगाव. 5वा सामना असेल जय काप्रोबा वेहळे विरुद्ध शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठे. आणि त्यानंतर अट्टाळी विरुद्ध दिवा कोळीवाडा. कल दिन में आपके साथ मानेरी की आवाज़ राहुल वीर, साथ ही साथ भाईंदर की आवाज़ मनीष पाटिल और वॉइस ऑफ जून नांदूर की समीर ठाकरे रहेंगे. ओम साई ढाबा जय बोरशादेव अट्टाळी संघाला आपण पाहणार आहोत. त्यांचा सामना उद्याचा 6वा सामना असेल दिवा कोळीवाडा अर्थात ओमी केणी यांच्या संघाविरुद्ध. टेनिस क्रिकेट के किलर मिलर को भी कल आप देखेंगे. ओम साई धाबा दुल्हन वही जो पियामन भाई. ओम साई धाबा आपके फैमिली की सेहत बनाए. कल लेकिन चैलेंज बड़ा है उनके सामने. ओम साई ढाबा प्रोप्रायटर संतोष कोळी. संपूर्ण स्टाफसाठी त्यांच्याकडून भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाते या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल संतोष कोळी साहेबांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. खेल की शुरुआत होती भी दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए बुलाया गया है विनीत भगत को. 2 ओवर 23 रन. क्या मुकाबला चल रहा है. लेकिन चिराग माली जब तक रहेंगे खतरे की लटकती तलवार रहेंगी राजनौली के सर पर. मागच्या ओव्हरमध्ये आक्रमण केलंच नाही चिरागनं. या ओव्हरमध्ये तो आक्रमण करेल का. पहली गेंद ऊपर खड़ी रह गई है. फील्डर नीचे. ओ ये कैच नहीं, ये मैच छूटा है. सोपा तर नव्हताच हा झेल. पण प्रमोद म्हात्रे सारखा कसलेला खेळाडू चेंडू खाली होता आणि त्यामुळेच अपेक्षा तर केली गेली होती प्रेक्षकांकडून की येथे चिराग माळीची विकेट मिळेल. स्कायर होता. खूप जास्त उंच निघून गेला होता हा चेंडू. अंडर फ्लड लाईट्स सामना सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये सोपं तर नव्हतंच. थोडासा दुरून झेल घेण्याचा प्रयत्न केला. थोडंसं जजमेंट चुकलं आणि सुरक्षित हातांची जोडी देखील तेथे दाखवता आली नाहीये. कॅच ड्रॉप. चिराग माळीला जीवदान मिळतंय. महंगा पड़ सकता है और महंगा हमेशा पड़ा है हर टीम के लिए. चिराग माली का कैच छूटना. 11 गेंदे 22 रन. कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं. कांटे की टक्कर. जीवदानं किती धोकादायक असतात याचं ताजं उदाहरण आपल्या समोर आहे. मागच्या मॅचमध्ये हेमंत पाटील आणि भावेश पाटील दोघांना जीवदानं मिळाली होती आणि त्याचा त्यांनी भरपूर फायदा घेतला. नावा संघाला तो सामना गमवावा लागला. रक्तदान नेक काम है लेकिन जीवदान क्रिकेटर को बड़ा खींच के मारा है. शॉट पूरी तरह जमा नहीं पाए. गेंद वाइडिश मिड विकेट पे गई. 1 रन. 10 गेंदे 21 रन. व्हाट अ मैच. योग्य उल्लेख केलेला आहे आपण. रक्तदान करणं हे चांगलं कार्य आहे. कन्यादान करणं देखील खूप चांगलं कार्य आहे. पण क्रिकेटच्या खेळामध्ये जीवदान देणं फार घातक आहे तुमच्यासाठी. चिराग माली सामना कर रहे हैं विनीत भगत का. पटकी भी गेंद खींच के मारा है. ये चाबुक है लेकिन पीछे खिलाड़ी है. अब की बार नहीं बच पाए चिराग माली. कोई गलती नहीं की केतन मात्रे ने. भूषण ये जल्लोष, ये जोश. फार मोठी विकेट. चिराग माळीला या अगोदरच्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं. त्याचा फायदा अजिबात त्याला घेता आलेला नाहीये. डीप मिड विकेटला भूषण होता चेंडू खाली. कुठली चूक केली नाही. टायमिंग खूप चांगलं साधलं होतं परंतु कुठेतरी एलिव्हेशन थोडंसं कमी पडलंय.
फिल्डरला क्लिअर करता आलेला नाहीये आणि अखेर थेट फिल्डरच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. अप्रतिम झेल, बिग विकेट. चिराग माळी इज गॉन. धावसंख्या 4 बाद 25. चिराग माली के आउट होने के बाद राजनौली का पड़ला थोड़ा सा भारी हुआ है, लेकिन ये क्रिकेट है. हमने देखा है महाराष्ट्र की एवन जोड़ी के शो में यहाँ साइड हीरो ज्यादा चलता है. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही खेळाडू काहीही करू शकतोय. गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला चिराग चमकेल. आज चिराग बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरला या मॅचमध्ये आणि आता जबाबदारी रोहितच्या खांद्यांवर येऊन टेपली. भावेश अजूनही खेळपट्टीवर आहे. इस मरतबा दूर से कवर ड्राइव किया, लॉफ्टेड शॉट है, पीछे खिलाड़ी है, पहले बाउंस पे गेंद पहुंची है, दूसरे की कोशिश और आखिरकार पूरा करते हुए नए बैटर रोहितच्या बॅटमधून ह्या 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 27. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विलास स्मृती राहणार टीमला अजूनही बनवायचे आहेत 19 धावा. 8 गेंदों में जीतने के लिए अभी भी 19 चाहिए. इस मरतबा गेंद को फील्ड ऑफ किया है, लॉन्ग ऑफ, अब जाकर गेंद पे झपट्टा हुआ. इस बीच अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ, दूसरे के लिए गए थे रोहित. प्रयत्न तर चांगला केला गेलाय फलंदाजांकडून. जिकडे धावा मिळतील तिकडे धावा घेण्याचा प्रयत्न हा करावाच लागणार आहे. खरं तर मोठ्या फटक्यांची देखील नितांत आवश्यकता आहे, पण इकडे टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. थोडासा दुरून फटका खेळला होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, पण फिल्डर थोडा दूर होता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फार वेगानं झेपावला क्षेत्ररक्षक. त्यानंतर प्रमोद मात्रेनं चेंडू एष्ट्यांवर लावण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही पाहू शकाल, परंतु फलंदाज सुरक्षित पोहोचलाय. चेंडू एष्ट्यांवर येण्यापूर्वीच फलंदाजाची बॅट आतमध्ये आली होती. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 29. 7-17. पिछले मैच में 6-17 थे, इसमें 7-17 है. सात चेंडू आणि 17 धावा. चित्त थरारक अवस्थेत आणखी एक मॅच. ये गेंद दोनों टीमों के गले की हड्डी बन गई है, ना उगले जाए ना निकले जाए. विनीत भगत कटर, लेकिन ज्यादा कटी वाइट. तुरंत ही रिव्यू लिया है बैटिंग फील्डिंग साइड ने. टीव्ही पंचांना देखील बिझी ठेवण्यात आले. या अगोदर रनआउट साठी टीव्ही पंचांची मदत घेण्यात आली होती आणि आता फील्डिंग साइडने येथे रिव्ह्यूची मागणी केली आहे. व्हाईट बॉल साठी बघायचं आहे, व्हाईट बॉल आहे की फेअर डिलिव्हरी आहे. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल होत असताना म्हणजेच आता 6 बॉल्स मध्ये 17 धावांची आवश्यकता विलास स्मृती राहणार टीमला. एक्झॅक्ट हेच इक्वेशन मागच्या मॅच मध्ये देखील होतं. देखना है कि इतिहास अपने आप को बनाता है यानी दौड़ाता है या फिर इतिहास रच देती है. विलास स्मृति रानाल 6 गेंदे 17 रन. व्हाट अ मैच. फील्डिंग तुरंत सजाना है प्रमोद. देखना है कि गेंदबाजी के लिए सबसे युवा गेंदबाज को मोर्चे पे लगाया है. चला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झालेली देखील आहेत. DRSचा वापर जो करण्यात आला होता त्याच्यासाठी जरूर थोडासा वेळ गेलेला आहे. मात्र शेवटचं षटक लगेच सुरू करायचं आहे. गोलंदाजीसाठी विवेक भगत. देखना है कि कद छोटा है लेकिन इरादे मजबूत हैं. सामने विवेक भगत के बल्लेबाज भावेश चौधरी नॉन स्ट्राइक पर हैं. रोहित चौधरी 6 गेंदे 17 रन. गेंदबाजी की शुरुआत करना है विवेक. 6-17 का इक्वेशन क्योनी ने यही इक्वेशन 2 गेंद पहले पूरा किया. नावा वाले सोएंगे नहीं. गति परिवर्तन, मिसक्यूक शॉट, शॉट फाइन लेग पे खिलाड़ी और बल्लेबाज आउट. लेकिन यहाँ पर तीसरे अंपायर की मदद ली गई है. फ्रंट फुट चेक किया जाएगा गेंदबाज का, कहीं ओवर स्टेपिंग तो नहीं हुई है. बैटर को रुकना है क्योंकि क्या ओवर स्टेपिंग इस गेंद पे हुई है
ये देखने के लिए ये आता हुआ रिप्ले, दूध का दूध और पानी का पानी यहाँ पे होने की तैयारी में। जीटीसी का बहुत ही गजब का टेलीकास्ट, हर चीज पे नजर है। एंड इट्स अ फेयर डिलीवरी, बैट्समैन आउट। भावेश जो कि उम्मीद की एक बहुत बड़ी किरण थे, आउट होकर पेविलियन में लौटते हुए। उन्होंने अपनी पहली गेंद पर चौका जड़ा था, उसके बाद उनको भी काफी खामोश रखा गया। कुल मिलाकर 7 गेंदों का सामना किया और 7 रन ही बना पाए। आउट होने से पहले भावेश गलत समय पर आउट हुए हैं। आखिरी ओवर की पहली गेंद पर धीमी गति की शॉर्ट बॉल थी, उस पर विकेट प्राप्त किया है यहाँ पर विवेक भगत ने। अब 5 गेंदों में 17 रनों की आवश्यकता है विलास स्मृति राणा टीम को। देखिए, मेरा अपना मानना है कि इस मैच को अगर राजनौली जीतती है तो उसके पीछे केतन मात्रे की गेंदबाजी रहेंगी। 2 ओवर में अपने 4 रन दिए और 1 विकेट लिया है। और जीतू चौधरी का वो कैच, यस, जीतू चौधरी ने तो कमाल कर दिया था, सुपरमैन बन गए थे। क्योंकि उस कैच से पहले लगातार 2 छक्के जड़े थे अक्षय चौधरी ने, लेकिन जीतू ने कमाल का कैच लिया बाउंड्री लाइन के करीब डीप मिड विकेट की दिशा में, और वहां से काफी खेल बदला है। लेकिन अभी भी खेल खत्म नहीं हुआ है, मैच समाप्त नहीं हुआ है। नितिन पाटिल मंजे हुए खिलाड़ी है, अब क्रीज पर पहुंचे हैं खेलने के लिए। 5 गेंदें और 17 रनों की आवश्यकता। विवेक भगत सामना करेंगे बैटर नितिन पाटिल। हालांकि ये भी हार्ड हिटिंग बैट्समैन है। फुल टॉस गेंद हवा में चकमा खा गए, जोर से मारने की कोशिश। 4-17, क्या गाड़ी छूटती नजर आ रही है रानाल की। यहाँ पर युवा गेंदबाज विवेक की हिम्मत की दाद देनी पड़ेगी। फ्लाइटेड डिलीवरी डाली उन्होंने और देखिए फ्लाइट में ही बीट हो गए। वहां पर उठाकर खेलना चाहते थे, लेग ब्रेक गेंद थी, ठप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ घूमती हुई गेंद। बीट किया है बल्लेबाज नितिन पाटिल को। एक तरफ युवा जोश, दूसरी तरफ अनुभवी बल्लेबाज भगत मुड़ते हुए, फिर कटर, क्या बॉलिंग कर रहे हैं। भगत कह रहे हैं कि गेंदबाजी के लिए सिर्फ बल्लेबाज भगत राले। लाजवाब लेग ब्रेक, टर्न भी था और उछाल भी था, सब कुछ था इस गेंद में। गजब की गेंदबाजी। अब 3 गेंदों में 17 चाहिए। 3 सिक्सर लगाने होंगे। पहला स्लॉक स्वीप, लेकिन मैदान के अंदर जश्न शुरू हो चुका है। विनोद ठाकरे और सचिन ठाकरे फैम टीम जे राजनौली का। कैचेस विन द मैचेस, सिद्दीक जी हम अक्सर बोलते रहते हैं कमेंट्री के दौरान। आज वो इस मैच में खास तौर पर सच साबित होता हुआ, क्योंकि जीतू ने जो कैच लपका था वही से मैच बदला है। टर्निंग पॉइंट था वो, टर्निंग पॉइंट। अंपायर्स बेल साहब को हाथ में लेने हैं, क्योंकि राजनौली के समर्थक बाउंड्री लाइन पर हैं। ये आखिरी मुकाबला है, इसमें बंदी नहीं रहती है। 2 गेंदे, अगर कोई बीमर नो बॉल न डाले तो लगभग आज बन गई है राजनौली की बात। आज की रात बन गई है राजनौली की बात। इस मर्तबा गेंद को खेला जरूर है। 1 रन, आखिरी गेंद। प्रमोद मात्रे हालांकि 2 सिक्सर लगने के बाद थोड़े निराश हुए थे। देखिए स्टंप में कैमरा है, स्टंप को कोई भी हाथ नहीं लगाएगा। प्रमोद ये इंस्ट्रक्शन आप दीजिए, पहले तो कोई अंदर ही नहीं आएगा। इसके साथ ही इस मैच को जीत लिया है। अंपायर सिस्टम हाथ में ले ले और आहिस्ता से, उसमें कैमरा है। आइए चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन की ओर। और केतन मात्रे